चला तर मग आजचा ब्लॉग मी इथून सुरुवात करते। आज मला मेहंदीच्या ऑर्डरला जायचं आहे, म्हणून मी सकाळी लवकर उठून सगळ्या काय गोष्टी आवरून घेतलेल्या, स्वयंपाक वगैरे केलेला आहे। आणि आजचा व्लॉग हा 2-3 दिवसांचा मिळून असणार आहे, तरी शेवटपर्यंत नक्की बघा। चल बाय कर, किसी दे फ्लाइंग, किसी फ्लाइंग फ्लाइंग फ्लाइंग। बघते का एवढ्यात? सोलापूरला जाईल पण एवढ्यात बघते का? हो मग तुम्ही जास्त दिले तरी होते माझ्याकडं, दिले म्हणल्यावर सोडायचे नाही, आहे की नाही विराज? सोडायचे का? हॅलो, आज मी बसने जाणार होते, म्हणून स्टँडपर्यंत मला सोडवायला हे आले होते। उद्या आहे की आणि आपल्या लेकरांचे ड्रेस बरं आहे का? लेकराला आपल्या मोठ्या उद्या बघू ते मिळते खूप छान झालेली आहे हाताची पायाची, तुम्ही वेळ दिलाय, शांतपणे मेहंदी काढली आहे आणि खूप छान आलेत हे डिझाईन वगैरे, खूप नाजूक आणि अतिशय सुप्रीम झालेले। थँक्यू। माझी मेहंदी उरकवून मी परत यायला निघाले। रात्री उशीर झाला होता, जवळपास मला तिथून निघायलाच 8 वाजले होते। आणि क्लायंटच्या लोकेशनला गेल्यानंतर जास्त काहीतरी शूट करणं होत नाही। मी खूपदा प्रयत्न करते शूट करण्याचा, पण नाही, ते जमत नाही, कारण काम पण पूर्ण करायचं असतं आणि सगळ्याच गोष्टी असतात। दूध 1 लिटर आणि 1 गुड डे 1 मोनॅको। संसाराच्या गोष्टी, संसाराच्या म्हणण्यापेक्षा गरजेच्या गोष्टी। उद्या सकाळी पण लवकर निघायचे, म्हणून उद्याची तयारी आत्ता करून ठेवते। मी येऊन दुपारी किचन सगळं क्लीन करून गेले। हां खरंच उलट दिसते। बरोबर, कॅमेरा उलट फोडलेलं पॅकेट आहे का तुम्ही फोडलं? नाही ना, ते स्टिक निघली नाही घ्यायला पाहिजे। नाही घ्यायला पाहिजे ना, मायाला पण 4 आणले होते ना, असं झालं स्टिक व्यवस्थित। अरे तुझ्याकडं एजन्सी आहे, मग असं कसं देतोय तू लोकाला? कसं काय घ्यायचं? हा मित्राची अशी दाखवायची आहे की नाही? काय करणार, चालेल। हा होय, मित्राची अशी दाखवायची, ते आधी तरी दाखवायचं होतं, म्हणजे बायकोला कळलं नसतं फुटलेलं पॅकेट दिलंय म्हणून। वाचा आणि करा मला नाही काय नाही, त्याला फक्त गरम पाण्यात टाकून उकळायचंय। केलं तेवढं बस। केले तेवढं वाचले, राडा ठेवला होता ना आज, सगळा स्वच्छ केला ना। हा मोठी मम्मीने सांगितलं जाऊ नाही रे बाबा, तिथं कामाला जायचं, मला का फिरायला जायचं का? किशी दे, चल किशी दे बाबडी, फोन नाही रे, स्कार्फ दे ना, सोडणारच नाही हो, आहो तुला सोडणारच नाही, स्कार्फ घेऊन बसलाय। नको बाबा, दे ना प्लीज सोना, जायचं बच्चा, दे ना, उशीर होतो, मोठी मम्मी वाट बघती बाळा, दे ना। तिला आपल्याला घरच्या घरी जायचं, दे पडशी रुसू नको बा, खाच्या घडीच्या रुसू नको। हा जाऊ जाऊ, असं रुसू नको बाई, तू रुसली की मग माझे मन नाही लागणार ना, जाऊ वाटणार नाही मला। हा कालच्या सारखं सांग ना जा म्हणून। हा रुसला नको ना रुसू बाला। जाऊ जाऊ जाऊ, आहो बाय बच्चा। खाऊ घेऊन देतात हा पप्पा, ते खा, लाडू खा, जाऊ बाय।
जवळ आंघोळ करून घे, रुसू नको. आहो त्याला घ्या बरं, रडायला लागले ते. बाय पिल्लू. पिल्लू पिल्लू बाय. विराज काय दिलं? जाऊ आता जाऊ. बाय. आय लव्ह यू. लवकर येते. हां बाय कर. चल मला बाय कर म्हणू. बाय. चला, ज्या कोणी आई असतील लेकरांना सोडून बाहेर पडतात त्यांना मला आत्ता काय वाटतंय ते कळतच असेल, पण पर्याय नाही. काही गोष्टी करायच्या ठरवल्यात म्हटल्या त्या तर करायलाच पाहिजे. चला मी आता निघते. मेकअपच्या लोकेशनला जर मला शूट करणं झालं तर नक्की करते. चल. मेकअप वगैरे उरकून परत निघालो. उशीर झाला होता, शूट काय करता आलं नाही. तरी पण मेकअपचे किंवा मेहंदीचे फोटो जर तुम्हाला बघायचे असेल तर मला इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा. दिवसभर दमून घरी आल्यावरती या लेकरांसोबत माझा थकवा कसा जातो ते बघा. जी म्याव करते ती आरवीची फ्रेंड आहे. बघा तुम्ही किती छान चाललंय ते. बरं ठीक आहे, असू दे. सांडू दे. पुसून घे विराज, पुसून घे, काय नाही होत. हां कसं राही. विराज, बाकीच्यांचा आवाज काहीतरी येतोय, तिचाच आवाज छान येतो. तुम्ही शांत बसा बाकीचे. नाही तुमचा नाही येत आवाज छान, तिचाच आवाज छान येतो. बरं तुझा पण येतो.